नमस्कार. आरस कुकिंग मध्ये आज आपण भुर्जी पाव पाहणार आहोत. नॉनव्हेज खाणाऱ्या लोकांमध्ये तर भुर्जी पाव हा विषय सगळ्यांचाच फेवरेट असतो. ही भुर्जी गाड्यावरती जशी बनवतात ना तशीच आज आपण बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीकडे वळूया. भुर्जी बनवण्यासाठी इथे मी 6 अंडी फोडून घेतलेली आहेत. 4 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत. कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आता मसाले पाहूया. तर मसाल्यांमध्ये इथे मी सगळ्यात आधी 1 चमचा मिरची पावडर घेतलेली आहे. ही खूप जास्त तिखट नाहीये. 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. 2 चमचे घरगुती मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे. हळद घेतली आहे थोडीशी आणि मीठही चवीनुसार घेतलेलं आहे. इथे मी भुर्जी करण्यासाठी 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की आता यामध्ये आपण हा सगळा कांदा व्यवस्थित भाजून घेऊया. भुर्जी बनवताना कांद्याचं आणि टोमॅटोचं प्रमाण थोडं जास्तच असावं, म्हणजे मग ती भुर्जी छान निळून सुद्धा येते आणि टेस्टी सुद्धा लागते. आता हळूहळू हा कांदा थोडा सोनेरी रंगावरती यायला लागलाय, म्हणून आपण या स्टेजला लगेचच मिरची घातलेली आहे, म्हणजे बाकीच्या राहिलेल्या कांद्यासोबत ही मिरची सुद्धा छान परतली जाते. कांदा आणि मिरची व्यवस्थित भाजले जावे आणि पटकन भाजले जावे यासाठी मी इथे थोडंसंच अगदी मीठ घातलेलं आहे आणि मिठामुळे कांदा व्यवस्थित आणि पटकन भाजला जातो. भुर्जी करताना नेहमी गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे. आता हे पहा, कांदा छान परतून घेतलाय. आता त्यामध्ये घालूया बारीक कापून घेतलेला टोमॅटो. आता हा टोमॅटो सुद्धा मिनिटभर आपण परतून घ्यायचा आहे. टोमॅटो छान मऊ झाला पाहिजे. आता यामध्ये घालूया राहिलेलं मीठ आणि हळद आणि हे सुद्धा छान मिक्स करून घेऊया. आता टोमॅटो छान मऊ व्हायला लागलाय. आता या स्टेजला आपण घालूया हे सगळे मसाले. कोथिंबीर सुद्धा आता घातलेली आहे, कारण आता जेव्हा फोडणीमध्ये कोथिंबीर घालतो त्यावेळी तिचा फ्लेवर आणखी छान येतो. आता यामध्ये अगदी अर्धी वाटी आपण पाणी घालणार आहोत, कारण हे मसाले जे आहेत ते कढईला चिटकून करपू नये म्हणून. आता हे मिक्स करून घेऊया आणि यावरती 1 मिनिटभर आपण झाकण ठेवून घेऊया. झाकण ठेवल्यामुळे काय होईल, मसाले व्यवस्थित शिजतील आणि टोमॅटो सुद्धा छान मऊसूत शिजेल. 1 मिनिट भरानंतर आपण हे झाकण काढूया. हे पहा, टोमॅटो छान शिजलेला आहे आणि या मसाल्याला मस्त तेल सुद्धा सुटलेलं आहे. आता लगेचच आपण यामध्ये अंडी सुद्धा घातलेली आहेत. आता ही अंडी एकसारखी सतत फिरवत राहायचे. ही अशी गोल 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 फिरवायचं आहे ह्यातनं चमचा. ही अशीच हलवता हलवता ही तुटली जातात आणि भुर्जी तयार होते. पाहू शकता आपण, जसं जसं आपण अंड हे फेटून घेतोय या कांद्यामध्ये, तसं तसं हे शिजत चाललेलं आहे आणि याला घट्टपणा येत चाललेला आहे. हे पहा, आणखी 1 मिनिटभर आपण ही अंड्याची भुर्जी परतून घेऊया. अगदी 2 मिनिटातच ही अंड्याची भुर्जी अगदी अशी मोकळी मोकळी होते. पाहू शकताय, मस्त अशी मोकळी आणि छान बारीक अशी ही अंड्याची भुर्जी तयार आहे. कांदा टोमॅटो सुद्धा छान मिळून आला आहे यामध्ये. आता याच्यावरतून आपण कोथिंबीर घालूया आणि कोथिंबीर पण मिक्स करून घेऊया. आता आपली भुर्जी तयार आहे. गॅस बंद करूया. हे पहा, काय मस्त कलर आला या भुर्जीला. आता या पॅन मध्ये पाव गरम करण्यासाठी इथे मी थोडस तेल घातलेलं आहे. हे तेल पॅन वरती थोडस पसरवून घेऊया. आता यावरती घालायची थोडीशी मिरची पावडर किंवा आपला घरगुती मसाला आणि थोडीशी कोथिंबीर. आता यामध्ये आपण लगेचच आपले पाव गरम करून घेऊया. आता तेलाऐवजी तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता. दोन्ही बाजूने पाव छान भाजून तयार आहेत. चला तर आता भुर्जी पाव सर्व करूया. पुन्हा एकदा छान यावरनं कोथिंबीर गार्निश करूया आणि त्यासोबत गरमागरम पाव सुद्धा सर्व करूया. कसली भारी दिसते की नाही प्लेट.
चला तर मग तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.